जयंतराव हे अत्यंत सुसंस्कृत संस्कारी नेते आहेत असं त्यांचं मत आहे आणि तुम्ही दाखवता वारंवार। दिसायला स्मार्ट असल्यामुळे तुम्हाला तसं कदाचित वाटत असेल तर ते तुम्ही दाखवता। तर ते जर खरेच सुसंस्कृत आणि संस्कारी असतील तर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सातत्यानं दुष्काळ पडणाऱ्या तालुक्यातल्या लोकांनी गळ्यातलं कानातलं किडूक मिडूक विकून शरड करड मेंढर गुरं मसरं विकून किंवा शेतातलं जे धान्य उत्पादन होतंय बाजरी असेल मका असेल गहू असेल काही असेल असं विकून सभासदाची फी भरलेली आहे। ज्यांच्याकडे हे नाही त्यांनी सोसायटीचं कर्ज काढून सावकारांचं कर्ज काढून सभासदाची फी भरलेली आहे। आणि जर तुम्ही सुसंस्कृत असाल तर हजारो कोटी रुपयाचा, कारण 250 एकर जमीन आहे, कारखान्याची इमारत आहे, कारखान्याच्या मशिनरी आहेत, गोडाऊन आहेत आणि स्टाफला राहणाऱ्या सगळ्या क्वार्टर्स आहेत, तर एवढी मोठी प्रॉपर्टी 40 कोटीमध्ये घशात घातलेली आहे। तुम्ही जर सुसंस्कृत आणि संस्कारी असाल तर तात्काळ हा कारखाना सभासदांच्या नावावर करून द्याल। तुम्हाला 1 रुपया कुणी देणार नाही, कारण त्यांचे सहकारी आहेत, विशाल पाटील खासदार आहेत, त्यांनी वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना दत्त अॅग्रो इंडियाला भाड्यानं दिलाय। तर त्यांनी भाडं किती मिळतं सांगावं एका पोत्यामागं किंवा टनेज मागं, आणि मग त्याचा हिशोब करावा एवढ्या वर्षाचं भाडं किती होतंय आणि उरलेले पैसे आणि कारखाना जयंत पाटलांनी आमच्या तालुक्यातल्या सभासदांच्या नावावर करून द्यावा। काल रात्री जो प्रकार घडला तुम्ही म्हणता ज्यांनी हे केलं असेल की त्यांच्या सोबत आहे, पण रोख तुमच्याकडेच असू द्या, त्यांचा कोणाचा रोग कोणाकडे असेल त्याचा मला फरक पडत नाही। आम्ही हे आंदोलन जे लोकांनी सुरू केलंय त्या आंदोलनाच्या मी सोबत आहे आणि त्याचा शेवट लागेपर्यंत आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत राहणार।